नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. हॅलो, कायरा, तुझा आवाज येत नाही. बहुतेक नेटवर्क इश्यू असावा, असं म्हणून सुनीलनं फोन ठेवला. सुनील निराश झाला होता, कारण त्याला कायराशी बोलायचं होतं आणि इकडे कायराला मात्र कोणाशी काहीही बोलण्याची इच्छा नव्हती. कायरा विचारामध्ये बसली होती. मनुषी काका मोबाईलवरती काहीतरी पाहत होते. ती विचारामध्ये पडली की खरंच सुनील तसा आहे का? तिनं पाहिलेला सुनील प्रेमळ आणि तिची काळजी घेणारा होता. हे काहीतरी भलतंच मनुषी काकांनी तिच्या मनामध्ये भरवून टाकलं होतं. ती उठली आणि पटापट तयार झाली आणि बाहेर जायला निघाली. काय ग, हे असं अचानक कुठे निघालीस बाहेर? काही नाही, जरा शॉपिंग करायचं होतं. का, मी बोलल्याचं तुला वाईट वाटलं म्हणून बाहेर चाललीस का? नाही, तसं काही नाही. मी आता त्या गोष्टीचा फार विचार करत नाही. पाहू जे होईल ते. हे बघ कायरा, मी जे सांगितलं ते माझ्या माहितीतलं आहे. आता सत्य काय आहे हे मला माहीत नाही. तेव्हा तू शांतपणे विचार कर आणि मगच निर्णय घे. मी सांगतो म्हणून तू काहीतरी वेगळा विचार करू नकोस. ठीक आहे काका, असं म्हणून ती घराबाहेर पडली. बाहेर पडल्यावर तिला मोकळं वाटायला लागलं. मनुषी काका जरी शांतपणे आणि प्रेमळपणे तिच्याशी बोलत असले तरी आता तिचा मनुषी काकांवरती विश्वास राहिला नव्हता. आता फक्त राहायचं म्हणून ती या घरामध्ये राहत होती. खरं पाहिलं तर तिने कधीच हे घर सोडलं होतं. अचानक तिच्या डोक्यामध्ये विचार चमकला. कदाचित असं तर नसावं ना, मी सुनील सोबत लग्न करून हे घर सोडून जाईल आणि हे होऊ नये म्हणून मनुषी काका हे असं माझ्या डोक्यामध्ये भरवत असावेत. आता सुनीलशी बोलून खरं काय ते जाणून घेणं तिला जास्त महत्त्वाचं वाटायला लागलं होतं. बसस्टॉपवरती जाऊन तिनं फोन काढला. फोन सुनीलला लावला. आज रविवार होता, त्यामुळे बसवरती एवढी काही जास्त गर्दी नव्हती. ती थोडीशी एका बाजूला झाली आणि क्षणात तिचा फोन लागला. हॅलो, बोल कायरा. अगं, कधीपासून फोन करतोय? एकतर फोन सारखा एंगेज येत होता आणि लागला तर तू उचलायला तयार नव्हतीस. नेमकी तू आहेस तरी कुठे? मी आता तुलाच भेटायला निघाली आहे. ठीक आहे, मग एक काम कर, आपल्या नेहमीच्या हॉटेलमध्ये. ठीक आहे, येते, असं म्हणून तिनं फोन ठेवला. थोड्या वेळातच कायरा हॉटेलमध्ये शिरली. हॉटेल तसं रिकामच होतं. तिनं कोपऱ्यातली आपली नेहमीची जागा पकडली आणि ती सुनीलची वाट पाहू लागली. तिने घड्याळामध्ये पाहिलं तर 4:20 झाली होती. तितक्यात तिला सुनील आत येताना दिसला. तशी ती सावरून बसली. सॉरी, थोडा उशीर झाला. काही हरकत नाही. तू चहा घेणार की कॉफी? कॉफी ठीक राहील. मग काही वेळ असाच शांततेमध्ये गेला. कायरा, काय झालंय? तू एवढी शांत का? काय बोलावं तिला सुचेना. अगं, मी सॉरी म्हटलं ना. सुनीलला वाटत होतं की आपण काल तिचा फोन उचलला नाही म्हणून ती रागावली. ते गृहीत धरून तो बोलत होता. अगं, आता मी हे नवीन ऑफिस जस्ट जॉईन केलंय, त्यामुळे कामाचं कल्चर समजून घेणं तसंच सगळ्यांशी चांगले संबंध निर्माण करणं यामध्ये माझा फार वेळ जातोय. मला बाहेरच्यांशी कोणाशीही जास्त बोलताही येत नाही आणि मी जर तुझा फोन घेऊन बोलत बसलो तर तिथं बरं दिसणार नाही, म्हणून मी शक्यतो टाळतो. संध्याकाळी मी कामावरून सुटल्यावरती बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु तुझा फोन लागला नाही. आणि आज सकाळी मी तुला फोन लावला तर तुझा आवाजच येत नव्हता. पण माझा आवाजही तुला येत नव्हता बहुतेक. बरं, हे सगळं होतच राहील, पण हे सारं काही दिवसांसाठीच. यावरती तू नाराज होणं योग्य नाही. आय होप तू मला समजून घेशील. ती शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. काही वेळानं तिनं बोलायला सुरुवात केली. सुनील, हे सगळं मला कळतंय, याबद्दल मला काही म्हणायचं नाही. आता मात्र तो आश्चर्यानं तिच्याकडे पाहू लागला. हे सारं नाही तर मग दुसरं काय आहे? थांब, सांगते. ती बोलू लागली आणि मग सकाळी तिच्यामध्ये आणि मनुषी काकांमध्ये झालेला संवाद तिनं त्याला सांगायला सुरुवात केली. सुनीलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. तो गंभीरतेनं तिचं सारं बोलणं ऐकू लागला. मला वाटतं हे सारे लोक मला कधीच सुखानं जगू देणार नाहीत. काय झालं? कायरा,
मला त्यांच्यापेक्षा तुझा जास्त राग आलाय. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. त्याचं जाऊ दे ग, ते माझे नेहमीच हितशत्रू राहिलेले आहेत. पण तू तर माझ्या अगदी जवळची आहेस. तू तरी मला समजून घ्यायला हवं होतंस. तू असा गैरसमज करून घ्यायला नको होतास. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सुनील, मला माफ कर, पण तू फक्त माझा आहेस. तुझ्याबद्दल कोणी काही सांगितलं की मी लगेच दुखावली जाते. दुखावलं जाणं वेगळं आणि गैरसमज करून घेणं वेगळं. आता मात्र ती चिडली. ती रागानं म्हणाली, होतो माझा गैरसमज, त्याला काय करू मी? कदाचित तुम्ही मला खूप जास्त आवडत असाल. मग तुमच्यावरती माझा जास्त अधिकार आहे असं मला वाटतं. आणि तुमच्याबद्दल कोणी काही बोललं की मला फरक पडणारच ना. सुनीलला तिचं बोलणं पडलं. ठीक आहे कायरा, आता जे झालं ते झालं, तर यापुढे असं कधी करू नकोस. तो थोडा वेळ थांबून म्हणाला, मी तुला आता माझ्याबद्दलचं सत्य सांगतो, ऐक. कायरानं त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, नाही, आता मला तुझ्याकडून काहीच ऐकायचं नाही. तुझ्या बोलण्यातून आणि चेहऱ्यातून मला सारं काही कळालंय. तुझी चूक नाहीये. मनुष्य काका पूर्वीपासूनच माझ्यावर जळतात. ते मला माहीत होतं, परंतु माझ्या डोळ्यावर भ्रमाची पट्टी होती. काय होतं हे मला कळतच नव्हतं. मग तो थोडा वेळ शांत राहिला आणि मग तो सावकाश बोलू लागला. हे बघ, मी तुला आता स्पष्टीकरण देण्यासाठी, मी किती चांगला आहे हे सांगण्यासाठी सांगत नाहीये, तर माझ्या आयुष्यातील एक सत्य तुलाही माहीत असावं यासाठी सांगतोय. आणि तो पुढे बोलू लागला. आमचं लग्न लव्ह मॅरेज होतं. ती शिक्षिका होती, मी मॅनेजर. आमचं फार छान चाललं होतं. त्या लग्नानंतर लगेचच आम्हाला मुलगी झाली. मग काय, आमच्या वाट्याला सुखच सुख होतं. पण पुढे आमच्या संसाराला कोणाची नजर लागली काही कळालं नाही. मुलगी झाल्यानंतर काही दिवसातच तिच्यामध्ये इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला. आपल्यातलं आकर्षण कमी झालंय असं तिला सारखं वाटायचं. आणि मग मला थोडा जरी उशीर झाला तरी तिला वाटायचं की माझं बाहेर लफडं आहे. माझ्यावर नजर ठेवण्यासाठी तिनं एक खाजगी गुप्तहेर माझ्या मागावर ठेवला होता. हे जेव्हा मला कळालं तेव्हा मला प्रचंड राग आला. नंतर आमच्यातील प्रेमाची जागाही संशयाने घेतली. मग आमच्यामध्ये वारंवार भांडणं होत गेली आणि शेवटी कंटाळून मी डिवोर्ससाठी फाईल टाकली. आणि नंतर मला कळालं की ती नको त्या लोकांच्या संपर्कात आहे आणि तिला दारू पिण्याचं देखील व्यसन जडले. अशातच एकदा पिऊन ड्राईव्ह करत असताना तिचा ॲक्सिडेंट झाला. आता ती नीट चालू आणि बोलू देखील शकत नाही. परंतु हे साडं घडण्यापूर्वीच आमचा घटस्फोट झाला होता. तो थांबला. आता सांग, यामध्ये माझी चूक काय? ती भावनिक झाली होती. तिनं त्याचा हात हातामध्ये घेतला आणि ती बराच वेळ तो हात कुरवाळत राहिली. आकाश आता मोकळं झालं होतं आणि दोघांमधील गैरसमज देखील दूर झाला होता. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एवढ्या सहजासहजी या दोघांचं लग्न होऊ देतील का देशपांडे आणि मनुष्य काका? त्यांचा काहीतरी वेगळाच गेम आहे, पण तो गेम सुनील सक्सेस होऊ देईल का? पाहूयात पुढच्या भागांमध्ये. परंतु तुम्हाला जर ही कथा आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.